नाव विजय परिहार आणि मी PSL आहे कावेरी सीड्समध्ये परभणी आणि बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो. तर आज आपण आहोत सिंदखेडा या गावात, तालुका गेवराई, जिल्हा बीड. तिथले आपले एक शेतकरी आहे ज्यांनी त्यांच्या शेतामध्ये आपल्या कावेरी सीडचं काकडीचं कियारा वाण याची लागवड केलेली आहे. आता हे मागं बघू शकता त्यांनी पूर्ण कियाराचा आपल्या काकडीचा वाण लावलेला आहे. तर आपण त्यांच्याकडून थोडक्यात या वाणाबद्दल त्यांची थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नमस्कार भाऊ. नमस्कार. तुमचं नाव सांगा. शरद शिवनाथ ठोसर. बरं. तुमचा मोबाईल नंबर? 80 80 14 18 29. बरं. बरं, हे तुम्ही जे लावलेलं वाण, हे वाण कोणत्या कंपनीचं? कावेरी असेल. कावेरी सीड्सचं. कोणतं वाण आहे? बरं, ज्यावेळेस तुम्ही हे वाण लावलं त्यावेळेस तुम्हाला या वाणामध्ये काय काय खासियत जाणवली? वाण चांगलं आहे, पण थोडं जरा चांगलं आहे वाण, माल निघतोय भरपूर. बरं. आणि ज्यावेळेस तुम्ही लागवड केली त्यावेळेस तुम्हाला बियाणं लागवड केल्यानंतर उगवण शक्ती कशी वाटली तुम्हाला वाणामध्ये? चांगली आहे पण. उगवण शक्ती चांगली. आणि आतापर्यंत तुमच्या या वाणात या प्लॉट किती किती पॅकेट लावले तुम्ही आता? हे हे 3.5 पावणे 4 पॅकेट आहे. 3.5 पावणे 4 पॅकेट फक्त पॅकेट आहेत. हम्म. तर किती किती आतापर्यंत किती तोडे झालेले तुमचे? हे चौथा पाचवा थोडा असेल. आणि किती माल निघाला आतापर्यंत सांगा? 1 टना जवळ समजा जुळला असेल. 1 टनाच्या जवळजवळ गेलेला आहे. बरं. आणि मालाच्या बाबतीत ज्यावेळेस तुम्ही माल मार्केटला पाठवता, तुम्ही काकडीचं वाण ज्यावेळेस मार्केटला पाठवता त्यावेळेस तुम्हाला व्यापाऱ्याच्या काय प्रतिक्रिया येते याच्यावरती? चांगली, समजा काही अडचण नाही आली आम्हाला व्यापारी. व्यापाऱ्याची पण काय अडचण नाही, म्हणजे माल उचलतात व्यापारी सगळे? बरं. आणि एकंदरीत तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे सेटिंगच्या बाबतीत वगैरे काय वाटतंय वाणाच्या? चांगली वाटली आम्हाला, फक्त समजा बाकीच्या व्हराट्यापेक्षा थोडी 4-8 दिवसांनी लेट वाटली. बाकी काही नाही. थोडी लेट आहे, पण उत्पादन कसं वाटतंय तुम्हाला उत्पादन बाकीच्या चांगलं वाणांपेक्षा? चांगलं वाटतं. चांगलं आहे ना? हम्म. बरं, ठीक आहे, चालेल. धन्यवाद साहेब, तुम्ही आपल्या कंपनीची काकडी लावल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद.